ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता इकडे सायलीला मात्र आता पकडण्यामध्ये जरी पोलीस यशस्वी झाली असले तरी सुद्धा मात्र आता अशा पद्धतीने इकडे आता अर्जुन, चैतन्य आणि आता स्वतः इकडे अश्विन यांनी आता असे काही प्रयत्न केलेले आहेत की त्यानंतर त्यानंतर काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे आता स्वतः स्वतः आता इकडे अर्जुन इकडे त्या मुलींना तर आता शोधून काढणारच आहे। पण त्या मुलींनी सांगितलेलं महाभयंकर सत्य ज्या वेळेला अर्जुनच्या समोर आता आलेलं आहे आणि त्याच वेळेला अर्जुनला खूप मोठा धक्का बसलाय। असं आता अर्जुनच्या समोर काय सत्य आले की ज्याच्यामुळे मात्र आता मुलींना सोडवल्यावरती सुद्धा हे काही जे मोठं रॅकेट आहे त्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय आणि मुळातच या सगळ्यामध्ये या मुली ज्या आता पकडल्या गेल्या त्यांच्यासाठी सायलीला अटक केलेली नाहीये। सायलीला अटक केली ती म्हणजे सोनमसाठी, पण इकडे आता मात्र सोनमचा पत्ता सांगणारी आहे ती या सगळ्या मुली आता सोनमचा पत्ता सांगणार आणि अर्जुन या सगळ्यामध्ये खूप मोठी खेळी खेळत सायलीला तर परत आणणार, पण या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करणार। काय घडले, कसं घडले, इकडे आता प्रिया त्या कॉन्स्टेबलला सांगत आहे, हे बघा काहीही झालं तरी सुद्धा एक काम करा, आता इकडे सायली आली ना की मात्र या बायकांना मी चांगलं भडकवलेलं आहे। सायलीच्या विरोधात या बायकांना भडकवलंय आणि त्यामुळे त्या आता चांगल्याच चिडलेल्या आहेत। ही पण गोष्ट तितकीच खरी आहे। आणि मग त्यानंतर सायलीचे हाल हाल करून मला काहीही झालं तरी सुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये हाल हाल करूनच हे करायचं आहे। यावरती ती बाई म्हणते, प्रिया अगं जरा शांत बस, म्हणजे तू जे काही करतेस ना मला तर ह्या गोष्टी तुझ्या काही कळायलाच मार्ग नाहीयेत। म्हणजे आता तू जे काही करतेस ना त्यामुळे एक दिवशी मी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकीन आणि माझी नोकरी जाईल। प्रिया म्हणते, आहो जाऊ दे हो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची नोकरी टिकली ना तरी बास। एकदा का मी इथून गेले ना, बाहेर पडले की तुम्हाला सुद्धा बाहेर काढायला मी कमी करणार नाहीये। म्हणजे आता मी तुम्हाला असं काहीतरी जॉब देईन, कारण तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेत ना त्यामुळे मात्र आता हे सगळं आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागते, प्रिया काहीही झालं तरी सुद्धा ती इथे आल्यावरती तिला त्रास झालाच पाहिजे। जितका जास्त तिला आता तू त्रास देशील ना तितकी जास्त तुझी आता किंमत डबल होत जाईल, ही गोष्ट सुद्धा आता लक्षात ठेव। आणि यावरती ती म्हणते, हे बघ मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करेन, पण तू जे काही प्रिया आता अति करतेस ना ते जरा थांबव। जर का या सगळ्यामध्ये तुझं आता अतिची माती झाली ना मग मात्र आपल्यासाठी महाकठीण होणार आहे। आणि प्रिया सांगते, तू नको हा मला सांगूस काय, मला कुणीही या वेळेला मात्र आता समजवायचं नाहीये, कारण आता मला या सगळ्यामध्ये सायलीचे तडपवून तडपवून तिला हाल करताना पाहायचं आहे, बास इतकंच गोष्ट मला माहिती आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, ठीक आहे बाई, कर तुला काय करायचं ते, मी तिचे हाल तर करेन पण एका लिमिटपर्यंत। आता इकडे प्रियाला डोहाळे लागले, ते म्हणजे सायलीला कधी एकदा आपण आता इथे पाहतोय आणि सायलीला या सगळ्यामध्ये कधी एकदा आपण आता हे करतोय, हे तिला डोहाळे लागलेले आहेत। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच इकडे असा प्रकार अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगतोय, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी सुद्धा वकील आहे आणि त्यामुळे मला आता तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का की नक्की ज्या मुलींना मात्र आता इकडे आश्रमातून गायब झाले त्या प्रकरणात तुम्ही आता सायलीला घेऊन चाललेले आहात का? यावरती आता इकडे पोलीस सांगतात, हे बघा 2 घटना घडल्यात। यावरती अर्जुन म्हणतो, 2 घटना? यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात, तुमच्या आश्रमातून सोनम नावाची जी कुणी मुलगी आता गेलेली आहे ना त्या मुलीचं सुद्धा आता हे सत्य आहे। सोनम नावाची मुलगी जी कुणी गेले त्या मुलीला सुद्धा आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आम्ही आता म्हणजे हे केलेलं आहे। यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, सोनम नावाची मुलगी, अच्छा अच्छा, म्हणजे आता सोनम नावाच्या मुलीला तर आम्ही घरी पाठवलं होतं। श्वेता आता इकडे नाटक करत सांगायला लागते, हो म्हणजे आता सोनमचा आणि सायलीताईचा काय संबंध, तिच्या घरचे सगळे आता बघितलं आणि तिच्या काकांच्या सोबत तिला पाठवलं। नाही नाही, तुम्ही सायलीताईवरती खोटा नाटक आरोप करू नका। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पोलीस सांगायला लागतायत की हे बघा, आम्हाला जे काही कळलंय ना त्यावरून सोनम आता तिच्या घरी गेलेली नाहीये। मुळातच सोनम आता फक्त आणि फक्त आहे ती म्हणजे डायरेक्ट आता तिला विकण्यात आलेलं आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता हा गैरसमज करून घेऊ नका। मी काय सांगतोय ते आता तुम्ही इकडे लक्ष द्या। म्हणजे आता खरं सांगायचं तर त्या सोनमला मात्र इकडे कुठेही गायब करण्यात आलेलं नाहीये,
काहीही झालं तरी सुद्धा सोनम तिच्या घरी गेले. इकडे आता सायली सांगायला लागते, अर्जुन सर मला पकडून नेण्याच्या जास्तपेक्षा जास्त आपल्या या मुलींची पण चिंता वाटून राहिलेली आहे आणि आता मला चिंता वाटून राहिले ती म्हणजे सोनमची. असं कसं शक्य आहे इन्स्पेक्टर साहेब? सोनमच्या बद्दल तुम्हाला काय माहिती कळाले? त्यावरती इन्स्पेक्टर साहेब मात्र आता सांगायला लागतात, सोनमच्या बद्दल आता हे समजलंय की सोनमला विकण्यात आलेलं आहे. सायली रडायला लागते. इकडे सगळेच जण सायलीला समजावत आहेत, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. काही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता सगळं काही ठीक होणार आहे. सायलीला पकडून घेऊन चाललेत आणि त्याच वेळेला कल्पना सांगते, सायली सायली खरंच काय हे घडलं? म्हणजे आपल्या घरामध्ये आनंदाचा एखादा प्रसंग यावा आणि त्या प्रसंगाला मात्र आता सततचं काहीतरी गालबोट लागावं, हेच आता घडत आहे का? मला तर खरंच कळत नाहीये सायली, हे सगळं आपल्यासोबत काय होतंय? असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते, आई नका तुम्ही चिंता करू, सगळं सगळं काही ठीक होणार आहे. आणि सायली आता गेले. सायली जरी निघून गेली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्जुनला खूप चिंता लागून राहिले की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीच्या सोबत काही चुकीचं तर घडणार नाहीये ना. अर्जुन आता आलेला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला आता इकडे अर्जुन कुसुमला कॉल करतोय. अर्जुन कुसुमला कॉल करून आता मात्र सांगायला लागतोय की कुसुमताई मला एक गोष्ट तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे मुली आता मोबाईल घेऊन गेल्यात का? यावरती कुसुम म्हणते, हो मुली मोबाईल घेऊन आता गेलेल्या आहेत. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जो नंबर मुलींच्याकडे आहे तो नंबर तुम्ही आता मला द्या. असं म्हटल्यावरती मात्र आता कुसुम इकडे तो नंबर अर्जुनला पाठवते. अर्जुन लगेचच सावंत इन्स्पेक्टर कॉल करतोय आणि आता या नंबरचं लोकेशन काहीही झालं तरी सुद्धा स्ट्रेस करा असं सांगायला लागतोय. आता इकडे आपण पाहिलंय की त्या मुली मात्र आता ज्या वेळेला गाडीमध्ये बसल्यात आणि त्यावेळेला त्या गाडीमध्येच त्यांचा मोबाईल खाली पडलाय. म्हणजे आता कुणीही आपला मोबाईल घेऊ नये यासाठी मानसीने तो मोबाईल मात्र आपल्या पॉकेटमध्ये लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो मोबाईल मानसीच्या पॉकेटमधून पडून त्या गाडीत पडलेला असतो, ज्याची कल्पना कुणालाच नसते. आणि ती गाडी या गोडाऊनच्या बाहेर उभी आहे. आता गोडाऊनच्या गाडी बाहेर उभी आणि त्याच्यात मोबाईल, त्यामुळे लोकेशन या म्हणजे त्या मोबाईलचं गोडाऊनच्या बाहेरचं दाखवते. आणि ही गोष्ट मात्र आता प्रिया किंवा सचिन या दोघांना सुद्धा आता माहिती नाहीये. प्रिया आणि सचिन मात्र आता इकडे या मुलींना त्रास देण्यामध्ये खुश मानतायत. प्रिया तर इतकी नालायक मुलगी आहे की ती छोटीशी मानसी, त्या मानसीवरती सुद्धा तिचा आता रोष आहे आणि ती मानसीला सुद्धा आता अशा पद्धतीने काहीतरी त्रास देते आहे की आता मानसीला मारण्यासाठी सांगते. म्हणजे इतकी नीच प्रिया मात्र आता खालच्या पातळीला गेलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता तोपर्यंत इकडे सचिन तिला सांगतोय, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आपला डाव यशस्वी होईल, थोड्याच वेळात सायली तिकडे येईल. पण आता अर्जुनला लोकेशन भेटलेलं आहे. आता अर्जुनला लोकेशन भेटले आणि त्यानंतर मात्र आता तो सावंत इन्स्पेक्टरना इकडे सांगायला लागतोय की काहीही झालं तरी त्या लोकेशनवरती जा. मला 100% खात्री आहे की काहीतरी मात्र आता तिथे सस्पिशियस आपल्याला भेटणार म्हणजे भेटणारच. असं म्हणत मात्र अर्जुन त्या लोकेशनवरती गेलाय. तो सायलीला जेलमध्ये आणण्यात आलेलं आहे. सायलीला जेलमध्ये आणल्यावरती तिची मुलाखत प्रियासोबत झालेली आहे आणि सायलीला मात्र आता समजलंय की आतापर्यंत हे जे काही कारस्थानं चाललेत ती फक्त आणि फक्त प्रियाने कारस्थानं केलेली आहेत. आणि सायली आता प्रियाला सांगते, तुला काय वाटलं माझ्यावरचा राग तू या छोट्या छोट्या मुलींवरती काढशील आणि आता इकडे तुला माफ करणार नाही प्रिया? अगं तू पण प्रेग्नेंट आहेस ना. असं असताना तुला लाज सुद्धा वाटली नाही का की या सगळ्यामध्ये आपण आता या मुलींच्या सोबत इकडे काय करतोय, कसं करतोय, त्यांना आता अशा पद्धतीची वागणूक देतोय, हे सुद्धा तुला आता जरा हे झालं नाही? प्रिया देवाला घाबर असं म्हणत मात्र आता ज्या वेळेला सायली इकडे तिला बोलत आहे आणि त्यावेळेला प्रिया मात्र निगरगट्ट. प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा काही ऐकायला तयार नाहीये. आणि त्यानंतर इकडे आता तोपर्यंत सायली सांगते, हे बघ, देवाच्या घरी जरी सुद्धा अंधार असला ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आता कायम आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रिया तू या सगळ्यामध्ये मात्र आता देवाच्या ह्या कहरपासून वाचू शकणार नाहीयेस. असं म्हणत असतानाच त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचल्यावरती त्या मुलींना मात्र आता तो सोडवत आहे. मुलींना सोडवत असताना मात्र आता अर्जुन सांगतोय, घाबरू नका, मी आहे ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र अडचण येणार नाहीये, मी आहे तुमच्यासोबत. असं म्हणत मात्र आता अर्जुनने त्यांना मुलींना तर सोडवलेलं आहे,
पण एक गोष्ट मात्र आता इकडे त्या मुलींनी सांगितलंय, की या सगळ्यामध्ये 100% आता प्रियाचा हात आहे हे सुद्धा अर्जुनच्या समोर आले. अर्जुन त्यांना विचारतोय, "तुम्हाला कसं हे सगळं कळलं?" आणि त्यावरती त्या मुली सांगायला लागतात, "ती बाई प्रियाशी फोनवरती बोलत होती." असं म्हणत अर्जुनने मात्र आता पोलिसांना बोलवले आणि त्या मुलींना मात्र आता सोडवलेलं आहे. एका झटक्यात अर्जुनने त्या मुलींना सोडवलंय आणि त्यानंतर प्रिया आणि सगळ्यांचा पर्दाफाश झालेला